पाटण तालुक्यामधील घुरेघर शिंद्रुकवाडीमध्ये पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबार करण्यात आला आणि या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मदन कदम यांच्या घरी काही लोक गेलेले होते आणि यावेळी केलेल्या गोळीबारामध्ये 2 जण ठार झाले तर 1 जण गंभीररीत्या जखमी झालाय। दरम्यान आरोपींवरती कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोळीबारामध्ये श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत या दोघांचा मृत्यू झालेला असून प्रकाश जाधव गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या भांडणामध्ये समोरचे जे आरोपी आहे त्यांनी त्यांच्याकडे असलेला जो वेपन होता त्यातनं फायर केला। त्याच्यामध्ये 2 लोकांची डेथ झाली। एक व्यक्ती जे भांडणामध्ये त्यांना लागलेला आहे सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहे, सेफ आहे। याच्यामध्ये 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येईल। अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये अनिल जय सिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली। अनिल जय सिंघानीला मुंबईमध्ये आणण्यात आले, त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलं। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे। तर गेल्या वर्षांपासून अनिल जय सिंघानी हा फरार होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। जय सिंघानी यांच्या इशाऱ्यावरून त्यांची मुलगी अनिक्षानं अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी अनिक्षालाही अटक केलेली आहे। त्यावेळी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल डिव्हाइसेस, वेगवेगळे इंटरनेटची संसाधने, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सुद्धा वेगवेगळे मोबाईलचे डिव्हाइसेस व इंटरनेटचे संसाधने मिळून आलेली आहेत।